नमस्कार, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर आज आपण ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन प्रॅक्टिस सेट 1.5 स्टार्ट करत आहे. याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन याचा यूज आपण कुठे करणार. आपण सायमल्टेनियस इक्वेशन याआधी सॉल्व केले बरोबर. एक्स आणि वाय या दोन व्हेरिएबलचे आपण व्हॅल्यू काढल्या, सोल्युशन फाइंड केले बरोबर. तर यामध्ये याचा ॲप्लिकेशन आपण कुठं करू शकतो, कशा प्रकारे त्याचा यूज करू शकणार बरोबर. तर काही एक्झाम्पल आहेत, त्याला आपण वर्ड इक्वेशन म्हणतो. वर्ड इक्वेशन त्यापासून त्या एक्झाम्पलपासून फॉर्म होणार आहे. तर मी तुम्हाला काही कीवर्ड सांगतो, त्यानंतर त्या वर्ड प्रॉब्लेममध्ये आपल्याला त्या कीवर्डचा यूज करून कशा प्रकारे त्या ठिकाणी मॅथमॅटिकल ऑपरेटर्स आपण वापरू शकतो. हे जर बेसिक तुम्हाला माहीत असलं तर तुम्ही वर्ड प्रॉब्लेम एकदम विदिन अ सेकंड सॉल्व करू शकता. तर ते कीवर्ड्स कोणकोणते आहेत ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन, जे की तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम असतात. कोणते प्रॉब्लेम असतात? वर्ड प्रॉब्लेम. या वर्ड प्रॉब्लेम्समध्ये म्हणजेच काय, शाब्दिक उदाहरणे माहीत आहे सर्वांना. यामध्ये आपल्याला काही कीवर्ड्स आहेत आणि त्या कीवर्डसाठी कोणते मॅथमॅटिकल ऑपरेटर्स चा आपण या ठिकाणी यूज करणार आहे बरोबर. तर आता कीवर्ड यामध्ये कोणते येतील? पहिले जर आपण पाहिलं की सम ऑफ टू नंबर्स किंवा 3 नंबर किंवा 4 नंबर, सम हा वर्ड आला. किंवा इन्क्रीज्ड बाय, इन्क्रीज म्हणजे वाढणे, काहीतरी वाढलं म्हणजे त्यामध्ये काय झाले, सम होणार. मोर दॅन, कळते, मोर दॅन. हे जे कीवर्ड्स आहेत या कीवर्डसाठी आपण कोणता साइन यूज करणार? मॅथमॅटिकल ऑपरेटर प्लस. नेक्स्ट आहे सबट्रॅक्टेड किंवा सबट्रॅक्ट असा जर वर्ड आला तर आपल्याला माहीत आहे कोणतं साइन यूज करायचं आहे. किंवा डिक्रीज बाय किंवा लेस दॅन किंवा डिफर बाय, डिफरन्स. म्हणजेच यासाठी आपण कोणतं साइन यूज करणार? मॅथमॅटिकल ऑपरेटर्स मायनस. हे आपण बेसिक पाहत आहे की एखाद्या वर्ड प्रॉब्लेममध्ये आपल्याला अशा प्रकारचे काहीतरी वर्ड्स पाहायला मिळतील, त्याला आपण कशा प्रकारे दोन इक्वेशन त्याचे फॉर्म करू शकतो बरोबर. तर नेक्स्ट आहे मल्टीप्लाय बाय किंवा टाइम्स, 2 टाइम्स बरोबर ना, 2 टाइम्स 3 टाइम्स ग्रेटर दॅन. तर अशा वेळी आपण कोणत्या मॅथमॅटिकल ऑपरेटरचा यूज करणार? मल्टिप्लिकेशन. नेक्स्ट आता काय राहिलेलं आहे? डिव्हिजन बरोबर. तर यामध्ये फ्रॅक्शन म्हणजेच काय असतो? एक डिवायडेशनचा फॉर्म असतो. फॉर एक्झाम्पल A/B हा एक फ्रॅक्शन आहे. तर A हा न्यूमरेटरचा पार्ट असतो. कशाचा? न्यूमरेटरचा. आणि हा डिनॉमिनेटरचा. तर डिवाइड असा तुम्हाला डायरेक्ट वर्ड येणार, डिवाइड. किंवा त्याचा रेशो म्हणजे सुद्धा काय होते? डिवाइड बरोबर. तर डिवायडेशनचा सिम्बॉल कसा आहे मॅथमॅटिकली? अशा प्रकारे. ओके. नेक्स्ट जर तुम्हाला या ठिकाणी इज इक्वल टू
हे वर्डमध्ये दिसत असेल तर तुम्ही इक्वल टू त्या ठिकाणी साईन घेऊ शकता. हे इजसुद्धा ऑरमध्ये आहे. इज जरी आलं किंवा रिझल्ट तरी समजून घ्यायचं की ते जी संख्या दिलेली आहे आपल्याला किंवा ते वर्डमध्ये जे सांगितलेलं आहे ते कसं आहे, इक्वल टू आहे. कळत आहे? तर हे एवढे कीवर्ड्स आहेत आणि त्या ठिकाणी आपण मॅथेमॅटिकल ऑपरेटर्स कोणता त्या ठिकाणी सिम्बॉल वापरू शकतो हे त्या ठिकाणी लिहून दिलं. बरोबर. तर आता हे राईट करून घ्या. त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.5 याला सुरुवात करणार आहोत. तर प्रॅक्टिस सेट 1.5 मधला फर्स्ट क्वेश्चन, द नंबर्स डिफर बाय 3, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19, फाइंड द नंबर्स. हा एक वर्ड प्रॉब्लेम आहे. या वर्ड प्रॉब्लेममध्ये मी तुम्हाला बेसिकमध्ये सांगितलं की काही कीवर्ड्स आहेत ते आपल्याला दिसणं गरजेचं आहे. त्यामध्ये कोणतं मॅथेमॅटिकल ऑपरेटर्स आपण यूज करणार ते महत्त्वाचं आहे. ओके. तर याचं सोल्युशन पहा, लक्ष द्या. आपल्याला या ठिकाणी नंबर्स ते की आपल्यासाठी अननोन आहे, त्यांचा डिफरन्स हा 3 दिलेला आहे. अ नंबर डिफर बाय 3. आता ते नंबर्स आपल्याला माहीत नाहीत, मग आपण काय करणार, त्यांना कन्सिडर करणार. ओके. ते कन्सिडर काय करतात, मग त्यामध्ये व्हेरिएबल येतं. ओके. तर पहा, लक्ष द्या. लेट द, प्रश्न समजला तुम्हाला. त्यांचा डिफरन्स 3 आहे. द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर आणि ग्रेटर नंबर, अशा प्रकारचे 2 वर्ड आपल्याला दिसत आहे. म्हणजे एक त्याच्यामधला नंबर हा छोटा आहे आणि एक मोठा आहे. म्हणजे आपल्याला लेट द ग्रेटर नंबर बी एक्स. आपण जो मोठी संख्या आहे त्याला एक्स ॲज कन्सिडर केलेला आहे. त्यानंतर अँड द स्मॉलर नंबर बी वाय. तर अशा प्रकारे आपण कन्सिडर केलेले आहेत 2 नंबर, एक मोठा आहे एक छोटा आहे. तर पहिली कंडिशन काय आहे, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, जे प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलेलं राहतं, द नंबर डिफर बाय 3. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन नंबर्स डिफर बाय 3. आता मोठ्या संख्येमधून छोटी संख्या आपल्याला काय करायची असते, मायनस करायची असते. म्हणजे मोठी संख्या कोणती आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. ही झाली फर्स्ट कंडिशननुसार पहिलं इक्वेशन आपलं तयार झालेलं आहे. मोठी संख्या जर वाय असती तर मी वाय मधून एक्स मायनस केला असता. जेव्हा डिफरन्स विचारला तेव्हा मोठ्या संख्येतून छोटी संख्या काय करायची, वजा करायची आहे. द सम, दुसरी. ओके. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, द सम ऑफ ट्वाइस. ट्वाइस म्हणजेच काय, मल्टिप्लायमध्ये. हा जो आपण कीवर्ड लिहिले त्याच्यामध्ये ट्वाइस, थ्राइस हे सुद्धा वर्ड तुम्ही लिहू शकता. द सम ऑफ, सम म्हणजेच काय, प्लस. द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. ट्वाइस द स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबर काय कन्सिडर केलेला आहे, वाय. म्हणजे ट्वाइस म्हणजे 2y. बरोबर. तर अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. ट्वाइस म्हणजेच काय, 2 मल्टिप्लाय कोणाला, स्मॉल नंबरला. सम म्हणजेच काय, प्लस. अँड द थ्राइस द ग्रेटर नंबर. थ्राइस म्हणजे काय, 3 कोणाला मल्टिप्लाय, ग्रेटर नंबर. काय कन्सिडर केलेला आहे, एक्स. म्हणजे सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड ग्रेटर नंबर इज. इज म्हणजेच काय, इक्वल टू.
इजचा अर्थ समजला आता आपण का तो वर्ड यूज केला त्या ठिकाणी, त्याचं मॅथमॅटिकल ऑपरेटर्स काय आहे, इक्वल, बरोबर. तर ट्वाइस द स्मॉलर नंबर, सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज म्हणजेच काय, इक्वल टू किती दिलेली आहे, 19. हे झालं इक्वेशन नंबर 2. समजते. तर आता हे दोन आपल्याला इक्वेशन आलेले आहेत. आता यावरून आपल्याला एक्स आणि वायचं रूट फाइंड करायचं आहे. तुम्ही इथे सबस्टिट्यूशन मेथडचा यूज सुद्धा करू शकता, बरोबर. आणि किंवा या ठिकाणी तुम्ही मल्टिप्लाय म्हणजे कोइफिशियंट सारखा करून सुद्धा त्याला सॉल्व करू शकता. ओके. तर या फर्स्ट इक्वेशनला आपण काय करणार, त्याची एक्सची व्हॅल्यू फाइंड करणार. फ्रॉम इक्वेशन 1 एक्स मायनस वाय इज इक्वल टू किती आहे, 3. तर देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय येणार, 3 प्लस वाय. ही जी व्हॅल्यू आलेली आहे आपण पुट करणार, पुट इन इक्वेशन सेकंड म्हणजेच 2. वी गेट तर इक्वेशन सेकंडमध्ये एक्सची व्हॅल्यू जर पुट केली तर 3 मल्टिप्लाय एक्स आहे. एक्स काय आहे, 3 प्लस वाय प्लस पाय. एक्सची व्हॅल्यू आपण काय केली, 3 प्लस वाय पुट केलेली आहे, प्लस 2y आणि इक्वल टू किती आहे, 19. देअरफॉर 3 3 9 प्लस 3y प्लस 2y इक्वल टू 19. देअरफॉर 3y प्लस 2y 5y इक्वल टू 19. हा प्लस 9 तिकडे गेला, मायनस. देअरफॉर 5y इज इक्वल टू 10 and therefore y is equal to 10/5. तर इक्वल टू किती आला, 2. ही y ची व्हॅल्यू 2 आलेली आहे. तर ही जी व्हॅल्यू आलेली आहे y ची व्हॅल्यू ती आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करणार. पुट इन इक्वेशन 1. जर y ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट केली तर x मायनस y ची व्हॅल्यू किती आहे, 2 इक्वल टू काय आहे, 3. तर देअरफॉर x इक्वल टू, आता हा 2 मायनस आहे तिकडे गेला, प्लस होणार म्हणजे 3 प्लस 2 इक्वल टू किती आलं, 5. तर y ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 2 आणि x किती आलेला आहे, 5. तर हे आपलं फायनल सोल्युशन आलेलं नाही आहे. याच्यामध्ये आपल्याला वर्ड प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू विचारल्या का नाही, त्या आपण कन्सिडर केल्या. फायनल सोल्युशन असेल द नंबर्स आर, देअरफॉर स्टेटमेंट लिहिणं गरजेचं आहे, नाही तर हाफ मार्क या ठिकाणी कट होतो तुमचा. द नंबर्स आर 5 and 2. तर आता आपलं जे आन्सर आलेलं आहे हे बरोबर आहे की चूक आहे, हे कशा पद्धतीने आपण याला माहिती करून घेऊ शकतो. तर जे आपली फर्स्ट कंडिशन आहे त्याच्यामध्ये मोठा संख्या कोणती आहे, 5. स्मॉल नंबर कोणता आहे आपला, 2. तर इथे जर आपण पुट केलं 5 मायनस 2 बरोबर किती, 3. म्हणजे फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय. सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, यामध्ये जर आपण एक्सची व्हॅल्यू 5 टाकली, 5 3 15 प्लस 2 2 4, 15 प्लस 4 19. सेकंड कंडिशन सॅटिस्फाय. म्हणजे आपला आन्सर म्हणजे आपण जे सॉल्व केलेलं आहे हे एकदम ॲक्युरेट 100% करेक्ट आहे. समजलं, राईट करून घ्या. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आहे कंप्लीट द फॉलोइंग. यामध्ये कंप्लीट द फॉलोइंग आपल्याला काय फाइंड करायला विचारलं आणि काय दिलेलं आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आय एम अ रेक्टँगल सर्वांना माहीत आहे. अशा प्रकारे आपण रेक्टँगल पाहतो आणि रेक्टँगलचे काही आपल्याला प्रॉपर्टीज माहीत असणं गरजेचं आहे.
रेक्टँगलचे चारही अँगल हे 90 डिग्री असतात. किती? 90 डिग्री. आणि ब्रेड्थ, याला आपण काय म्हणतो? ब्रेड्थ. ह्या अपोजिट साईड जे आहेत ह्या नेहमी इक्वल असतात. त्यानंतर ही असते त्याची लेंथ. अपोजिट साईड ऑफ रेक्टँगल आर इक्वल. लेंथ इंटू ब्रेड्थ. रेक्टँगल चा जो एरिया आहे, एरियाचा फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रेड्थ काय असतो? लेंथ इंटू ब्रेड्थ. तर आपल्याला लेंथ दिलेली आहे व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये. त्यानंतर इथे ब्रेड्थसुद्धा दिलेली आहे. ओके. गिवन कंडिशनवरून आपण त्याचे इक्वेशन तयार करणार आणि त्यावरून एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करणार. त्यानंतर फाइंड माय एरिया. माय एरिया म्हणजे दिलेलं काय आहे? रेक्टँगल. तो सांगत आहे ना आय एम अ रेक्टँगल. म्हणजेच फाइंड माय एरिया म्हणजे एरिया कोणाचा? रेक्टँगलचा. अँड पेरीमीटर. पेरीमीटर म्हणजेच काय? आपल्याकडे ह्या चारही ज्या साईड आहेत यांची जर सम आपल्याला माहीत असेल, साईड जर माहीत असतील तर आपण काय करतो? त्या सर्व साईडची काय करतो? सम करतो. आणि नंतर तोच काय असतो? आपला पेरीमीटर. पण इथे स्क्वेअर आहे का? नाही. मग आपल्याला एक लेंथच्या 2 साईड माहीत आहे आणि ब्रेडच्या 2 साईड माहीत आहे. म्हणून पेरीमीटर ऑफ रेक्टँगल, पेरीमीटर ऑफ रेक्टँगल हे सुद्धा काय आहे? रेक्टँगल. एरिया ऑफ रेक्टँगल फॉर्म्युला. आणि पेरीमीटर ऑफ रेक्टँगल इक्वल टू 2 लेंथ. 2 इंटू लेंथ, कारण की 2 साईड कोणाचे आहेत? लेंथचे आहेत. प्लस 2 इंटू ब्रेड्थ. तर मग याच्यामध्ये 2 2 कॉमन आहे, तो आपण कॉमन घेऊ शकतो. 2 इन ब्रॅकेट यल प्लस बी म्हणजे लेंथ प्लस ब्रेड्थ. हा होईल पेरीमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला. आपल्याला या ठिकाणी लावावा लागेल. तर सर्वात पहिले आता आपल्याला काय विचारलेलं आहे? फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. तर एक्स अँड वाय फाइंड करण्यासाठी सोल्युशनमध्ये आपल्याला लेंथ काही व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये दिलेली आहे. ओके. पहा, लक्ष द्या. आपण राईट करू शकतो अपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टँगल आर इक्वल. कशा असतात? इक्वल. पाहिलेलं आहे. तर अपोजिट साईडमध्ये आपल्याला कोणत्या व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये दिलेला आहे? पहा, लक्ष द्या. 2x प्लस वाय प्लस 8 ही पूर्ण काय झाली? एक लेंथ. त्यानंतर ही सुद्धा एक लेंथ आहे. तर काहीही दिलेले असली तरी आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. आपण काय करणार? ही साईड आणि ही साईड इक्वल घेणार आहोत. म्हणजे 4x मायनस वाय. आता याला आपण इक्वेट करू शकतो. देअरफॉर 2x हा 4x इकडे घेऊन या. म्हणजेच काय होणार? 2x मायनस 4x प्लस वाय. हा मायनस वाय या साईडला आपण घेऊन येणार. म्हणजे तो काय होणार? प्लस वाय. आणि इक्वल टू हा 8 इकडे प्लस आहे तिकडे घेऊन गेले मायनस होणार. म्हणजेच देअरफॉर मायनस 2x मायनस 4x मायनस 2x प्लस 2y आणि इज इक्वल टू मायनस 8. हे इक्वेशन होणार आपलं 1. इक्वेशन 1. त्यानंतर ब्रेड्थ ह्या सुद्धा काय राहतील? इक्वल. तर ब्रेड्थ सुद्धा आपण काय दाखवणार आहोत? इक्वल. म्हणजेच x प्लस 4 इक्वल टू आपण काय लिहू शकतो? 2y. देअरफॉर आता हा y या b च्या कोएफिशिएंट वरतीच आपण घेऊन येणार. देअरफॉर x मायनस 2y इक्वल टू हा प्लस 4 आहे तिकडे जाणार मायनस 4 होणार. हे इक्वेशन आलं आपलं सेकंड. यामध्ये आता आपण इथे पाहू शकतो 2y आणि इथे मायनस 2y कोएफिशिएंट कसे आहेत?
सारखे आहेत, त्यांचं जे साइन आहे ते अपोजिट आहे म्हणजे ॲडिशन. ॲड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड वी गेट. इक्वेशन फर्स्ट काय आहे, -2x + 2y -2x + 2y = -8 आणि इथे x -2y = -4. आपण काय करत आहे, ॲडिशन करत आहे म्हणजे ज्यांचे साइन जे आहे तेच राहू द्यायचे आहेत. ॲडिशन मध्ये कोणाचे साइन चेंज होणार नाही. हा 2y काय होणार, कॅन्सल, कारण की प्लस मायनस आहे. इथे -2x आणि x म्हणजे -2 मधून +1 केला तर -1 म्हणजे इथे काय आहे, x येणार -x आणि इक्वल टू, आता मायनस मायनस काय होते प्लस, पण -8 -4 8 आणि 4 12 म्हणून -12. मायनस मायनस दोघांचे कॅन्सल म्हणजे x इक्वल टू काय आला 12. x ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 12 आलेली आहे. ही जी 12 व्हॅल्यू आहे ही आपण पुट करणार इन इक्वेशन 2 मध्ये. पुट इन इक्वेशन सेकंड. तर या सेकंड मध्ये जर आपण x ची व्हॅल्यू 12 पुट केली तर 12 - 2y = -4. देअरफॉर हा 12 तिकडे त्या साईडला जाणार म्हणजे -2y = -4 - 12. इथे +12 आहे तिकडे गेला मायनस होईल. तर देअरफॉर -2y = 12 आणि 4 16 म्हणजेच -16. दोघांकडचे मायनस मायनस कॅन्सल. हा जो 2 आहे इथे मल्टिप्लाय मध्ये आहे तिकडे गेला डिवाइड होणार. देअरफॉर y = 16/2 म्हणजेच काय होणार 8. y ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 8 आलेली आहे. तर आपण लिहू शकतो देअरफॉर x, y = 12, 8. हे असेल आपल्या फाइंड केलं आपण व्हॅल्यू ऑफ x अँड y. यावरून आता आपण एरिया फाइंड करणार आणि पेरिमीटर. तर एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याला लेंथ माहित पाहिजे आणि ब्रीड्थ माहित पाहिजे. तर लेंथ म्हणजेच काय, कोणतीही एक साइड घ्या यामधली, ही काय असते लेंथ. इथे काय आहे x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू आपल्याला फक्त पुटअप करावी लागेल. तर लेंथ ऑफ रेक्टेंगल = इथे आपण घेऊ शकतो छोटं उदाहरण 4x - y. 4x - y. तुम्ही हे 2x + y + 8 सुद्धा घेऊ शकता, पण आपल्याला हे सोपं वाटत आहे म्हणून आपण ते घेणार. तर लेंथ ऑफ रेक्टेंगल हे डिनोट करणार आपण स्मॉल l नी, म्हणजे लक्षात राहील. 4 मल्टिप्लाय हा x किती आलेला आहे 12 मायनस y किती आहे 8. तर 4 12 चा किती होणार 48 - 8. तर इक्वल टू लेंथ किती आलेली आहे, लेंथ = 40. ही आपली लेंथ आली रेक्टेंगलची. आता ब्रीड्थ ऑफ रेक्टेंगल ती आपण डिनोट करणार स्मॉल b नी. इक्वल टू, आता तुम्ही इथे 4x + 4 आणि हे 2y दोन्ही सोपे आहेत, सारखे आहेत, तर आपण 2y घेणार. 2y, y ची व्हॅल्यू किती आहे 2 मल्टिप्लाय y किती आलेला आहे 8 आणि 2 8 चा 16 म्हणजेच ब्रीड्थ आलेली आहे 16. आलं का लक्षात. आता आपण आपला आन्सर काढू शकतो एरिया ऑफ रेक्टेंगल. तर एरिया ऑफ रेक्टेंगल किती होणार आहे, हा फॉर्म्युला आहे. एरिया ऑफ रेक्टेंगल म्हणजेच किती,
लेंथ काय आलेली आहे 40 मल्टिप्लाय ब्रेथ किती आहे 16 आणि 16 4चा 64 आणि हा 0 ॲज इट इज 16 64 0 ॲज इट इज. एरिया आहे म्हणजेच त्याचं युनिट काय होणार स्क्वेअर युनिट. काय होणार स्क्वेअर युनिट. हे त्याचं युनिट त्या ठिकाणी राहणार आहे. आता आपल्याला पेरिमीटर ऑफ रेक्टँगल विचारलेला आहे. तर फॉर्म्युला आहे पेरिमीटर म्हणजे सर्व साइड त्यांची सम. तर 2L आणि प्लस 2B हे वेगवेगळे आहेत. तर आपण एक कॉमन या ठिकाणी एक फॉर्म्युला कॉमन काढलेला आहे 2L प्लस B. तर 2 ची व्हॅल्यू 2 इंटू L किती आलेला आहे आपला 40 प्लस B किती आहे 16. तर इक्वल टू 2 मल्टिप्लाय 56 आणि 56 मल्टिप्लाय 2 म्हणजे 112. आता पेरिमीटर आहे तर त्याचं युनिट काय राहणार फक्त युनिट. आपण असं प्रकारे लिहिणार युनिट्स. लक्षात पेरिमीटर ऑफ रेक्टँगल एरिया ऑफ रेक्टँगल आणि एक्स आणि वाय ह्या सर्व व्हॅल्यू आपण फाइंड केलेल्या आहे. कोणाला यामध्ये काही डाऊट आहे यस ऑर नो. समजलं सर्वांना. सर्व राईट करा. तर या प्रॉब्लेममध्ये जे फायनल सोल्युशन आहे ठीक आहे ते राईट करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. पहिले काय आलेली आहे एक्स इक्वल टू व्हॅल्यू आलेली आहे 12 अँड वाय इक्वल टू काय आलेलं आहे व्हॅल्यू 8 अँड एरिया ऑफ रेक्टँगल इज किती आलेला आहे 640 स्क्वेअर युनिट्स अँड इट्स पेरिमीटर इज किती आलेला आहे 112 युनिट. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपला हा फायनल क्वेश्चन सोल्युशन झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे यामध्ये द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. इफ वी डबल द एज ऑफ फादर अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन द सम इज 95. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. म्हणजे आपल्याला एक फादर आहे आणि एक मुलगा आहे सन त्यांचे प्रेझेंट एज फाइंड करायचे आहे. तर यामध्ये त्या फादरचं एज सुद्धा आपल्याला माहीत नाही सनचं एज सुद्धा आपल्याला माहीत नाही आहे. तर प्रेझेंट एजेस आपल्याला फाइंड करायचे आहेत. तर आपण कन्सिडर करणार लेट द प्रेझेंट एज ऑफ फादर बी एक्स इयर्स. एज आहे म्हणून त्या ठिकाणी युनिट आपल्याला माहिती पाहिजे की इयर्स आपल्याला लिहायचं आहे. अँड द प्रेझेंट एज ऑफ सन बी वाय इयर्स. आपण काय केलं कन्सिडर केलं जे आपल्याला फाइंड करायचं आहे तेच त्या ठिकाणी कन्सिडर करायचे असते. तर फ्रॉम फर्स्ट गिवन जी कंडिशन आहे त्यामध्ये आपल्याला काय दिलेले आहे द सम म्हणजे ॲडिशन. सम ऑफ फादर्स एज काय आहे कन्सिडर केलेली एक्स
सम आहे म्हणून प्लस ट्वाइस द एज ऑफ हिज सन, ट्वाइस द एज, ट्वाइस म्हणजेच काय 2 ने मल्टिप्लाय, हिज सन, सन म्हणजेच काय कोणाशी वाय, इज म्हणजेच काय इक्वल टू, आणि ही किती आहे 70, किती आहे, हे झालं इक्वेशन नंबर फर्स्ट या ठिकाणी तयार झालेलं आहे. सेकंड, फ्रॉम सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन यावरून आपण काय राईट करू शकतो, इफ वी डबल द एज ऑफ द फादर, फादरचं एज काय कन्सिडर केलेलं आहे एक्स, डबल म्हणजेच काय 2 ने मल्टिप्लाय, इफ वी डबल द एज ऑफ फादर अँड ऍड इट, ऍड म्हणजेच काय प्लस, ऍड म्हणजे काय प्लस टू द एज ऑफ हिज सन, ऍड कोणाचा करायचं आहे एज सनचं, आणि ते किती आहे इज, किती होणार 95, हे झालं आपलं सेकंड इक्वेशन या ठिकाणी तयार. तर आता या दोन सायमल्टेनियस इक्वेशनला आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर सॉल्व करण्याच्या वेगवेगळ्या मेथड आपल्याला माहित आहे. आपण यांचे कोइफिशियंट सारखे करू शकतो, बरोबर. तर कोइफिशियंट एक्सचा इथे एक्स आहे, इथे 2x आहे, वरचा जो मल्टिप्लिकेशन आहे ते जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2x इथं कोइफिशियंट सारखा होऊ शकतो. तर आपण मल्टिप्लाय फर्स्ट मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 2 ने जर आपण फर्स्ट इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल 2x, 2 इंटू या पूर्ण मल्टिप्लिकेशन इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय करायचा, 2 इंटू एक्स 2x प्लस 2 इंटू 2 म्हणजे 4 आणि मल्टिप्लाय y इक्वल टू 7 2 चा 14 0 ॲज इट इज. हे इक्वेशन आपला आलेलं आहे थर्ड. तर इथे कोइफिशियंट 2x सारखा झालेला आहे. आपण काय करू शकतो, यांच्या दोघांचे साइन काय आहे प्लस आहेत, म्हणून इथे सबट्रॅक्ट काय करावं लागेल, सबट्रॅक्ट इक्वेशन, हे जे सेकंड इक्वेशन आहे आता हे आपण सबट्रॅक्ट करू फ्रॉम इक्वेशन थर्ड मधून. का बरं, कारण की याची कॉन्स्टंट व्हॅल्यू 140 आहे, इथे 95 आहे, बरोबर. म्हणून आपण सेकंड इक्वेशन यामधून सबट्रॅक्ट करणार. सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन थर्ड 3. ओके, तर दोन्हीही इक्वेशन आपण राईट करणार. इक्वेशन काय आहे, थर्ड इक्वेशन 2x प्लस 4y इक्वल टू 140 आणि 2x, फर्स्ट सेकंड इक्वेशन काय 2x प्लस y इज इक्वल टू 95. तर यांची काय करायची आहे, आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे. तर हे साइन प्लस आहे, इथे काय होणार मायनस मायनस आणि मायनस. आता 2x मायनस 2x ही टर्म या ठिकाणी कॅन्सल होऊन जाणार. 4y मायनस y म्हणजेच 3y काय होणार 3y इक्वल टू 140 मायनस 95. कितीचा गॅप आहे 45चा, 5 प्लस 40 म्हणजेच 45. सबट्रॅक्शन मध्ये तुम्ही गॅप वरून सुद्धा आन्सर काढू शकता. तर आता देअरफॉर y ची व्हॅल्यू काय होणार 45/3, कारण की हा इथे मल्टिप्लाय मध्ये आहे, तिकडे गेला डिवाइड होणार. ओके, तर 3 1 चा 3 आणि 3 5 चा 15 म्हणजेच y इज इक्वल टू काय व्हॅल्यू आलेली आहे 15. आणि ही जी व्हॅल्यू आहे y इक्वल टू 15 पुट इन इक्वेशन सेकंड, पुट इन इक्वेशन फर्स्ट, या फर्स्ट इक्वेशन मध्ये आपण त्याला पुट करू. y इज इक्वल टू 15 पुट इन इक्वेशन फर्स्ट वी गेट. आता y ची जर व्हॅल्यू आपण या ठिकाणी
15 पुट केली तर काय मिळेल आपल्याला x प्लस 2 इंटू वाय, वाय म्हणजेच काय 15, 2 इंटू वाय, वाय किती आहे 15 इक्वल टू काय आहे 17, इक्वल टू 70. तर पुढे यापुढे आन्सर काय मिळेल आपल्याला पहा, x प्लस 2 मल्टिप्लाय 15 म्हणजे 30 इक्वल टू 70. तर देअरफॉर x इज इक्वल टू 70, हा इथे प्लस आहे तिकडे गेला मायनस होणार, आणि देअरफॉर x इज इक्वल टू काय होणार 40. x ची व्हॅल्यू किती आलेली आहे 40. हे आपलं फायनल सोल्युशन आहे का नाही. यामध्ये आपल्याला लिहावं लागेल द प्रेझेंट एज ऑफ फादर, त्याला x कन्सिडर केलेला आहे म्हणून आपण लिहू शकतो 40. द फायनल सोल्युशन आपलं असं असेल, स्टेटमेंट लिहिणं गरजेचं आहे. द प्रेझेंट एज ऑफ फादर इज 40 इयर्स. युनिट लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर अँड द प्रेझेंट एज ऑफ सन इज, आपण काय कन्सिडर केलेलं आहे वाय, वायची व्हॅल्यू किती आलेली आहे 15, किती आलेलं आहे 15 इयर्स. सर्वांना क्वेश्चन समजला कशा प्रकारे आन्सर आपण काढलेला आहे, राईट करून घ्या सर्वांनी. तर या ठिकाणी आपला पार्ट 1 क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. ते आपण नेक्स्ट 4, 5 आणि 6 हे पार्ट 2 मध्ये पाहणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.